आपण पाहता न्यूज 18 लोकमतवर स्पेशल रिपोर्ट। सर्वत्र लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत। आगामी काळात राजकीय पक्षांना बंडखोरी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे। राज्यामध्ये भाजप शिवसेना युती झाली असली तरी सुद्धा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांचा भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकण्यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे नगारे वाजू लागलेत। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटलांवर 3 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता। मात्र गेल्या 4.5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती झाली असली तरी ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या संभावित उमेदवारीला उघड विरोध केलाय। साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करणार आम्ही, बस एवढंच माहिती आहे। शिवसैनिक साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करणार। पुढच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल नाराजीच आहे लोकांची मराठी माणसांची आणि शिवसैनिकांची पण आहेच नाराजी। किरीट सोमय्या उमेदवार असले तर तुमची भूमिका काय राहणार? स्थानिक शिवसैनिक म्हणून सगळ्यांची नाराजीच आहे। मुंबईतील विभाग प्रमुखांच्या बैठकीत किरीट सोमय्यांविषयीची नाराजी थेट मातोश्रीच्या कानावर घातली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून शिवसेनेला सळोखी पळो करून सोडलं होतं। त्याचा राग शिवसैनिकांच्या मनात आजही कायम आहे। या मतदारसंघातील गुजराती मराठी भाषिक वादामुळे सुद्धा सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। 2014 पूर्वी सतत लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधील अंतर मोजणारे सोमय्या खासदार झाल्यानंतर गेल्या 4.5 वर्षात रेल्वे स्टेशनकडे फिरकलेच नाहीत। त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे। 2019ची निवडणूक त्यामुळेच किरीट सोमय्यांसाठी नक्कीच सोपी असणार नाहीये। एकीकडे भाजप सेना युतीत नाराजी नाट्य सुरू आहे तर दुसरीकडे गेली 4.5 वर्ष विजनवासात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील पुन्हा एकदा सक्रिय झालेत। खुद्द शरद पवार उद्या ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलीच कंबर कसली असली तरी राष्ट्रवादीतही सगळं काही आलबेल नाही। संजय दिना पाटील यांचा प्रवक्ते नवाब मलिकांशी असलेला वाद जगजाहीर आहे। नवाब मलिक यांच्या एका कार्यक्रमात घुसून संजय दिना पाटलांनी गोंधळ घातला होता। कमकुवत पक्ष संघटना आणि अंतर्गत वादांमुळे आगामी लोकसभा निवडणूक संजय दिना पाटलांकरता आव्हानात्मकच ठरणार आहे। उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत मुंबई। इकडे निवडणुका जवळ आल्या की उद्घाटन आणि भूमिपूजनांचा धडाकाच सुरू होतो आणि याचा प्रत्यय नागपूरकरांना आज आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज असे डझन भर कार्यक्रम नागपुरात पार पडले। पाहूया। नेता मिलने आए हैं, लगता है चुनाव आए हैं, अशी काहीशी भावना नागपूरकरांची होती। कारण आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळीकडेच उद्घाटन आणि भूमिपूजनांचा धडाका लागलाय। आज नागपुरातल्या उद्घाटनांची संख्या 10च्या वर गेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज तब्बल डझनभर कार्यक्रमांना हजेरी लावली। IIMच्या इमारतीचं उद्घाटन, बजाजनगर पोलीस ठाण्याचं उद्घाटन, अजनी इथे इंट्रा मोटल स्टेशनचं भूमिपूजन, कारागृहाच्या शेजारच्या मार्गाचं लोकार्पण, फुटाळा तलावावरील मल्टीमीडिया शोचं उद्घाटन आणि अशाच अन्य 7 कार्यक्रमात हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित होते। बरं, आता इतके कार्यक्रम राजकीय श्रेयवादाविना पार पडले असते तरच नवल। युती होऊन सुद्धा यातील बहुतांश कार्यक्रमांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नव्हतं। आता स्थानिक नेते याची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत। एवढे मोठमोठाले भूमिपूजन, लोकार्पण सोहळे वगैरे सगळे होत आहेत। डझनभराच्या वर कार्यक्रम आहेत आणि शिवसेनेचं नाव त्या पत्रिकेत नसणं, युती जाहीर झाल्यानंतर सुद्धा पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना, स्थानिक लोकांना न बोलवणं कार्यक्रमांमध्ये आणि पक्षाला टाळून स्वतः आम्ही सगळं करतो हा दिखावा दाखवण्याचा कार्यक्रम होत असेल तर या कार्यक्रमाचा मी निषेधच करतो आणि विरोधही करतो। हे सगळे चुनावी जुमले आहेत। आता लोकसभेची निवडणूक 8 किंवा 9 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जेवढ्या लोकांमध्ये एक म्हणजे म्हणू आपण गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे, प्रत्यक्षात किती घडणार आहे हे काळच सांगेल।
गुरुवारी नागपूर मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. मंगळवारी चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. एकंदरीतच निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सत्ताधारी पक्षाची जास्तीत जास्त विकास कामं दाखवण्याची लगबग सुरू आहे. आता याचं रूपांतर मतांमध्ये होतं का हे निकालानंतरच कळेल. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात दर निवडणुकांना हे असंच होतं. वळूयात पुढच्या एका स्पेशल बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नाशिक जिल्ह्याचा दौरा हा वादळी ठरला. नाशिक लोकसभा मतदारसंघातला उमेदवार पवार जाहीर करतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती, पण पवारांनी फक्त संकेत दिलेत. दोन्ही काँग्रेस पुन्हा एकदा जोमानं कामाला लावण्यासाठी त्यांनी घेतलेली बैठक खरंच फलदायी ठरणार आहे का? नाशिकच्या दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलानं भाजपच्या विरोधात लढण्याचं आवाहन केलं खरं, पण नाशिकचा उमेदवार कोण असणार हेच सांगितलं नाही. पण छगन भुजबळ यांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस राहिला फक्त समीरवरतीच. समीर जेलमध्ये माझ्यासोबत नसता तर मी जिवंत बाहेर आलोच नसतो असं सांगून भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना पुरतं भावनिक करून टाकलं. अरे किती आजारी होतो मी, समीर नसता तर मी जिवंत येऊ शकलो नसतो या जेलच्या बाहेर. एवढंच तुम्हाला एका वाक्यात सांगतो. एवढी सेवा त्याने मागितली, एवढी सेवा. शेवटी त्याच्या हाताबाहेर गेलं. पॅन्क्रियाचा त्रास सुरू झाला. 1 महिनाभर झोप नाही. आडवा होऊ शकत नव्हतो मी अंथरुणावर. 101, 102 ताप, पोट फुगलेलं, जेवण जात नाही. समीर हैराण. सारखा येऊन लोकांना बाहेर त्या खिडकीवर सांगत होता, अरे सांगा काहीतरी करा, साहेबांची अशी अडचण आहे. डॉक्टर लोकांना, खाजगी डॉक्टर लोकांना नोट पाठवले. त्यांनी सांगितलं MRI करा, अमुक करा, तमुक करा, CT स्कॅन करा. शेवटी साहेबांपर्यंत गेलं सगळं प्रकरण आणि साहेबांनी पत्र लिहिलं, जर छगन भुजबळ जर काही झालं ना तर देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळेला छगन भुजबळ जिवंत बाहेर आला आणि आज तुमच्या समोर बोलतोय. विरोधक मला बदनाम करण्यासाठी समीरवर कसा हल्ला चढवतात याचाही भुजबळ यांनी पाढाच वाचला. ज्या वेळेला मला माझ्यावर अटॅक करायचा असतो ना, माझ्यावर आरोप पहिल्यांदा त्याच्यावर करा, आणि त्याच्यावर जेव्हा आरोप आणि अटॅक होतो त्यावेळेला मला कळतं की तो त्याच्यावर नाही, तो माझ्यावर आहे. आणि हे कायम हे विरोधक करत आलेले आहेत. त्यामुळे समीरला अटक केल्यानंतर मला अटक करून संपवण्याचं काम प्रयत्न यांच्याकडून झाला. या 2 दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य देखील समीर भुजबळ यांनीच केल्याचं पाहायला मिळालं. तसंच पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये समीर भुजबळ यांनी घेतलेला पुढाकार बघता नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार हे छगन भुजबळ नाही तर समीर भुजबळच असणार याचे आता स्पष्ट संकेत मिळतात. पण छगन भुजबळ यांना मानणारा मतदार समीर भुजबळ यांना स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा खासदार होणं एकाच व्यक्तीसाठी हे अवघड मानलं जातं. आणि त्यातच युती झाल्यानं शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच युतीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यातच आपलं राजकारण जिवंत ठेवणं हे भुजबळांसाठी अत्यावश्यक झालंय. पण जर का या परिस्थितीत समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळाली आणि पक्षांतर्गत नाराजांनी फाटाफूट केली तर कंबर कसून सुद्धा राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार का हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे देशामध्ये गाजणारं राफेलचं प्रकरण पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आलंय. काही महत्त्वाच्या फाईल्स चोरीला गेल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि विरोधकांच्या हाती एक नवीन मुद्दा सापडलाय. राफेलची कागदपत्र गहाळ, खुद्द महाधिवक्त्यांची सुप्रीम कोर्टात माहिती, केंद्र सरकारभोवती नव्या वादाचं मोहोळ. गेल्या काही महिन्यांपासून देशात सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे राफेल विमानांचा खरेदी करार. मोदी सरकारनं फ्रान्ससोबत केलेल्या करारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरलाय. मात्र आता राफेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के वेणुगोपाल यांनी राफेलची काही कागदपत्र गहाळ झाल्याची धक्कादायक कबुली सुप्रीम कोर्टात दिली आणि एकच खळबळ उडाली. राफेलची महत्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली.
चोरीला गेलेली कागदपत्र वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली। अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये आता खटला चालणार आहे। द हिंदूकडून महत्त्वाच्या कागदपत्रांचा स्वतःच्या सोयीने वापर केला गेल्याचा सरकारचा आरोप आहे। शिवाय 2 वर्तमानपत्र आणि एका ज्येष्ठ वकिलावर कारवाई करणार असल्याचं देखील आज सरकारनं कोर्टात सांगितलं। त्यावर सरन्यायाधीशांनी सवाल विचारला की कागदपत्रांच्या चोरीनंतर सरकारनं काय पावलं उचलली आहेत। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सीधे जिम्मेवार हैं और भ्रष्टाचार निरोधक कानून प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट के लिए सीधा सीधा प्रधानमंत्री मोदी जी पर लागू होता है। चौकीदार की चोरी आखिर रंगे हाथों पकड़ी गई है। का मतलब क्या है, जब आरोप होते हैं अपोजिशन की तरफ से तभी डॉक्यूमेंट चोरी हो जाते हैं और ये डॉक्यूमेंट प्रोटेक्ट करने की, कस्टडी में रखने की जिम्मेदारी ये उनकी सरकार की है और सरकार इसलिए एडमिनिस्ट्रेटिवली फेल हो गया है। दरम्यान हे राफेल प्रकरण नेमकं काय आहे? विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं राफेल प्रकरणी क्लीन चिट दिल्यानंतर पुनर्विचार याचिकांवर सुनावणीचा निर्णय कोर्टानं घेतला। याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी सादर केलेले नवीन पुरावे स्वीकारण्यासही कोर्टानं नकार दिलाय। 14 मार्चला राफेल प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे। मात्र थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रकरणाची कागदपत्र अशी गहाळ होत असतील तर देशाच्या सुरक्षेसाठी आपल्याला अजून किती मोठा टप्पा गाठायचा आहे याची कल्पना न केलेलीच बरी। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मध्यस्थाचं नाव सुचवायला सांगितलंय। सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल। अयोध्या प्रश्नी मध्यस्थ प्रकरणी निकाल। धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न। हिंदू महासभेचा मध्यस्थाला विरोध। निर्मोही आखाडा मुस्लिमांची मध्यस्थ नेमायची तयारी। अयोध्या प्रश्नी मध्यस्थ या विषयावरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय। सुनावणीच्या दरम्यान पक्षकारांमध्ये मध्यस्थ नेमण्यावरून मतभिन्नता दिसून आली। मुस्लिम पक्षकार आणि निर्मोही आखाडा मध्यस्थ नेमण्यासाठी राजी होते, तरी हिंदू महासभेनं मध्यस्थ नेमायला विरोध केला। चर्चा कशी व्हावी हे सुप्रीम कोर्टानं ठरवावं असा मुद्दा मुस्लिम पक्षकारांनी मांडला। यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की अयोध्येतल्या जमिनीचा वाद आणि त्याचे प्रभाव याला कोर्ट गंभीरतेनं घेतं। सर्व पक्षकार मध्यस्थांचं नाव सुचवत असतील तर त्यावर आजच निर्णय देता येईल असं घटनापीठानं स्पष्ट केलं। हम चाहते थे कि फास्ट ट्रैक कोर्ट बने, जल्द से जल्द निर्णय हो, लेकिन अगर नहीं होता, अगर माननीय कोर्ट सुप्रीम कोर्ट इस बात को कह रहा है, विकल्प दे रहा है मध्यस्थता के लिए, तो हम तैयार हैं कि मध्यस्थता किया जाए। केस तो चलता ही रहेगा, जो होगा देखा जाएगा, लेकिन मध्यस्थता के लिए भी हम तैयार हैं। हम चाहते हैं कि आपसी अगर जो सहमति के आधार पर अगर भव्य मंदिर का निर्माण होता तो इससे अच्छा कोई बात नहीं हो सकती। अयोध्येतला प्रश्न हा धार्मिक भावनांशी निगडीत आहे। इथल्या निर्णयाचे पडसाद जनतेच्या भावना आणि राजकारणावर पडू शकतात। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए बोबडे यांनी एक मध्यस्थ नको तर पॅनल हवं असं स्पष्ट केलंय। न्यायमूर्ती ए बोबडे यांनी या विषयावर भाष्य केलं। अयोध्येत मंदिर होतं की मशीद या इतिहासातल्या गोष्टी आहेत, इतिहास बदलता येत नाही असं बोबडे म्हणाले। तसंच आधी जे झालं त्यावर आपलं नियंत्रण नाही, मात्र आता जो वाद आहे त्यावर चर्चेतून तोडगा निघावा अशी कोर्टाची इच्छा असल्याचं न्यायमूर्ती बोबडे म्हणाले। तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी मध्यस्थ कितपत शक्य आहे असा सवाल उपस्थित केला। लगता है कि बहुत अच्छा चांस है इस टाइम में कि इस मैटर को अच्छे ढंग से सॉर्ट आउट किया जाए, तो हम लोग उसका स्वागत करते हैं। राजनीति घुस गई है, इस कारण से किसी को चाहत नहीं कि मैटर सॉर्ट आउट हो। अभी कैसे आप कह दे रहे हो कि क्या हो जा रहा है मीडिएशन में? हम कहते हैं एक टेबल पर बैठे तो हम लोग सामने बात तो करें। एक मीडिएटर कोई बैठ जाता है, रिटायर्ड ऑनरेबल जस्टिस सुप्रीम कोर्ट के जस्टिस या 2-3 बैठ जाते हैं तो सॉर्ट आउट हो सकता है। अयोध्येतील 2.77 एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केले जावे असा आदेश अलाहाबाद हायकोर्टानं 9 वर्षांपूर्वी दिला होता। त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 14 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत। या याचिकांवरील सुनावणीत मध्यस्थ नेमण्याचा मुद्दा पुढे आला। त्यावर काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची राज्य सरकारकडून मोठी जाहिरातबाजी केली जाते. मात्र स्वच्छ भारत सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्रातल्या स्वच्छता अभियानाचं पितळ उघडं पडलंय. देशातील सर्वात स्वच्छ अशा टॉप 10 शहरांमध्ये केवळ नवी मुंबईला स्थान मिळालंय. स्वच्छतेत महाराष्ट्र पिछाडीवर. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पोलखोल. टॉप 10 शहरामध्ये केवळ नवी मुंबईचा समावेश. चालायचे हे किती दिवस, स्वच्छ घराच्या बाहेर कचरा टाकायचा किती दिवस. चला उठा तुम्ही एक दिलाने, झटकून टाका आता आळस. लाज सोडून साथ देऊनी हाताहाताची हो चुरस. स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. राज्य सरकारकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची मोठी जाहिरातबाजी केली जाते. पण स्वच्छ भारत सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्रातल्या स्वच्छता अभियानाचं पितळ उघडं पडलंय. मध्य प्रदेशातील इंदोर शहरानं सलग 3ऱ्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला, तर भोपाळ ही देशातली सर्वात स्वच्छ राजधानी ठरली. 32,000 कोटी रुपयांचं महानगरपालिकेचं बजेट असलेली महाराष्ट्राची राजधानी मुंबई सध्या 4थ्या क्रमांकावर आहे. देशातील स्वच्छ टॉप 10 शहरांच्या यादीमध्ये केवळ नवी मुंबईला स्थान मिळवता आलंय. या यादीत नवी मुंबई 7व्या तर कोल्हापूर शहर 16व्या क्रमांकावर आहे. 10 लाखांपर्यंतची लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लातूरनं 5वा क्रमांक मिळवलाय. स्वच्छ राष्ट्रीय स्मारकांमध्ये पन्हाळ्याचा 3रा तर स्वच्छ कॉन्टोन्मेंटमध्ये अहमदनगर कॉन्टोन्मेंटचा 6वा क्रमांक लागला आहे. देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असून केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध माध्यमातून प्रचारही केला जातो. महाराष्ट्र सरकार सुद्धा यात मागे नाही. मात्र स्वच्छ भारत अभियानातले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या योजनेतलं वास्तव समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन करण्यात आलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. यावेळेला बोलताना नीता अंबानी यांनी विद्यार्थ्यांशी खास मराठीतून संवाद साधला. दरम्यान यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी निमंत्रित मुलांना जेवणही वाढले. एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खास रिलायन्स स्क्वेअर इथे कारंजा आणि अनेकविध प्रकारचं सुशोभीकरण करण्यात आलंय आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते आणि या विद्यार्थ्यांना अंबानी कुटुंबियांच्या वतीनं खरं तर नीता अंबानी आणि मुकेश अंबानी या दोघांनी वैयक्तिकरित्या जेवण वाढलं. मुंबई एक माया नगरी आहे. इथे कोणीही छोटा किंवा मोठा नाही, पण आपला श्रमाने लोक आपली तकदीर बदलतात आणि कोणाला धीरूभाई अंबानी सारखे महान बिझनेसमॅन बनायचे आहे. या सगळ्या महान लोकांनी आपल्याला हे शिकवले आहे की मनुष्य जन्माने नाही पण कर्माने मोठा होते. आणि आता बोलूयात एका राजकीय बातमीकडे. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यातल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत. झालं इतकं कार्यक्रम सुरू होता. आमदार आणि खासदार महाशय एका कार्यकर्त्याच्या दोन्ही बाजूला बसले होते आणि आमदार महाशयांनी काही शब्द उच्चारले. त्याला खासदार महाशयांनी आक्षेप घेतला आणि मग संतप्त झालेल्या आमदारानं थेट पायातली चप्पल काढून, थेट पायातला बूट काढून खासदार महाशयांना मारायला सुरुवात केली. सोशल मीडियात यावर एक प्रतिक्रिया आली आहे.
भाजपचं अभियान आहे आपला बूथ मजबूत झाला पाहिजे. इथे बूट त्यानं मारहाण होते. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.